जवळपास 50 वर्षापासून आमच्यावर अन्याय होतो। कारण आम्ही महादेव कोळी मल्हार कोळी असतानाही या ठिकाणच्या सरकारने 1976 ला अमेंडमेंट होऊन या ठिकाणी आम्हाला तेव्हापासून हक्क मिळत आहेत, परंतु या ठिकाणी कोळी नोंदी आहेत एवढंच एक कारण देऊन किंवा काही वेळेला तुम्ही आदिवासी सारखे दिसत नाहीत अशा प्रकारचा उल्लेख करून आमचे प्रकरण रिजेक्ट केले जातात, अवैध केले जातात। पण या ठिकाणी जर आम्ही ठामपणाने सांगतो की जे हैदराबाद गॅजेट आहे किंवा इतर संशोधन लेखक आहेत, विचारवंत आहेत, सेन्ससचे रिपोर्ट आहेत, या सर्वांच्या माध्यमातून अभ्यास केल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील जे टीएसपी मध्ये आहेत त्याच पद्धतीने ओटीएसपीच्या आणि टीएसपी आणि ओटीएसपीच्या दोन्ही नोंदी सारख्या आहेत आणि त्यांच्याही कोळी नोंदी असताना त्यांना व्हॅलिडिटी मिळते। मग तोच समान न्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हालाही घटनेमध्ये दिलेला असतानाही आम्हाला मात्र कोळी नोंद ग्राह्य धरून इनव्हॅलिड केलं जातं। तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आमच्यावर अन्याय होतो। बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी तुमची देवदेवता राहणीमान किंवा चालीरीती रूढी परंपरा त्या विभागाशी जुळत नाहीत अशा प्रकारचे कारण दिलं जातं आणि आमचे प्रकरण इनव्हॅलिड केले जातात। पण आम्ही ठामपणाने या ठिकाणी सांगतो की त्यांच्याकडे ज्या चालीरीती आहेत, ज्या रूढी परंपरा आहेत, जे ते सण वार उत्सव साजरे करतात तेच आम्ही करतो। आमच्याही रूढी परंपरा सारखेच आहे ते आम्ही करतो। त्याचं एकच उदाहरण देतो की समजा दोन कुटुंब आहेत, या कुटुंबाची मुलगी या कुटुंबामध्ये दुसऱ्या कुटुंबामध्ये दिली आणि दुसऱ्या कुटुंबाची मुलगी या कुटुंबामध्ये दिली, तर याला काय म्हणतात की साठलोट आपल्याकडे म्हणतात आणि तिकडे म्हणतात म्हैस पालटणे। व्यवहार हा एकच आहे, फक्त बोलण्याच्या पद्धती किंवा रूढ पद्धती वेगळ्या आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही वेगळे होऊ शकत नाही। कारण त्या रीती रिवाज तर आमच्याच आहेत। आम्ही वाघबारस साजरी करतो, नागदेव पूजा करतो, सूर्यदेव पूजा करतो, या सर्वांची पूजा नैसर्गिक पूजा म्हणून आम्ही करत असतो। म्हणून त्यांची संस्कृती आणि आमची एकच असताना आमच्यावर हा अन्याय होत आहे। अन्याय हा होऊ नये आणि आम्हाला सर्टिफिकेट आणि वैधता प्रमाणपत्र मिळावे एवढीच अपेक्षा आहे आमची।